पाणी घेऊया. काय केलं शेतकरी बंधूंनो, नॅनो युरिया आणि सागरिका याची फवारणी आपण ड्रोनच्या माध्यमातून ऊस या पिकावरती घेत आहोत. त्यासाठी जे प्रमाण आपण ठरवलेलं आहे की 10 लिटरची ही जी पाण्याची टाकी आहे ड्रोनची, त्याच्या क्षमतेमध्ये पारंपरिक पद्धतीने जी आपण फवारणी करतो नॅनो सागरिका त्याच्या 80% प्रमाण आपण घेत आहोत. तर साधारण 10 लिटर पाण्याला किंवा 1 एकरसाठी आम्ही 500 मिली नॅनो युरियाची फवारणी करतो. त्याच्या 80% आपण नॅनो आणि सागरिका या ड्रोनद्वारे फवारणीसाठी वापरणार आहोत. पन्नास ml असेल. अर्धा एकरच्या फवारणीसाठी 5 लिटर पाणी, त्यामध्ये आपण 200 मिली सागरिका आणि 200 मिली नॅनो युरिया याचं द्रावण घेत आहोत. दोनशे मिली सागरिका आपण घेतलेला आहे आणि यामध्ये 200 मिली नॅनो युरिया. जो 1 एकर क्षेत्राला लागणाऱ्या नॅनो युरियाच्या 80% प्रमाण आपण घेत आहोत. मिक्स करून घ्या त्याला. हो आहे. बकेटमध्ये दिला पटकन कितपर्यंत आले नाही. आता उरलेलं पाणी करायचं. शेतकरी बंधूंनो नमस्कार. बहुचर्चित आणि बहुप्रशिक्षित असं ड्रोन तंत्रज्ञान आता खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या शेतावरती आलेलं आहे. आणि आज आपण पाहतोय ॲग्रीबोट कंपनीचा हा जो ड्रोन आहे याच्या माध्यमातून नॅनो युरिया आणि सागरिकाची फवारणीचं पीक प्रात्यक्षिक आपण ऊस आणि कांदा या पिकावर आज घेत आहोत. तर हा ड्रोन कशा पद्धतीने काम करतो, ड्रोनचे काय फायदे आहेत याच्याबद्दल विस्तृत माहिती देण्यासाठी या ड्रोनचे संचालक श्री विवेक आपल्यासोबत आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की हे ड्रोन कशा पद्धतीने काम करतं, त्याचे काय शेतकरी बांधवांना फायदे आहेत आणि त्याचा प्रति एकरी खर्च किती आहे या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती. तर मुख्यात की हा ड्रोन 10 लिटरचा आहे. त्या 10 लिटरमध्ये याचं 1 एकर पूर्ण होतं. त्याला 4 नोझल्स आहेत. ते 4 नोझल्समधून हे एका टायमाला 7 मिनिटामध्ये 1 एकर पूर्ण करतं. तर मुख्य त्याचे फायदे म्हणजे असे की वेळेची बचत आहे, पाण्याची बचत आहे, परत औषधाची 80% आपण 20% बचत करू शकतो याच्यामध्ये. आणि मग याच्या खर्चामध्ये तुम्ही असंही जे हातपंपाने करतात किंवा बॅटरी पंपाने करतात त्याला 500-600 रुपये तुम्हाला हे द्यावेच लागतात काय ते रोजंदारी. मग ह्याची जी एकराची फवारण्याची जी किंमत आहे थोडक्यात आपण एक 700 रुपये ठेवलेली आहे. सर ते 10 लिटर मध्ये औषध किती लागणार? 10 लिटर मध्ये तुम्हाला 80% जेवढं तुम्ही एकराला वापरता का त्याच्या 80% औषध लागणार. 20% बचत.